महामंडळ शिवगिरी महाराजांना विनंती करेल की बाबाजी आमच्या या भागातील लोकांना, या कष्टकरी लोकांना बाबाजीने सांगितलं सगळे श्रमदान करणारे, कोणत्याच प्रकारचं उत्पन्नाचं साधन नसणारे हे मंडळी आहे, पण तरी यांची श्रद्धा एवढी अफाट आहे की बाबाचं नुसतं तुमचं नाव ऐकलं तर गच भरलं म्हणलं. म्हणून यांना भरपूर पोटभर असा प्रसाद द्या की ज्यांचं मन खूप होऊन जाईल. सगळ्यांनी एकदा जोरात म्हणायचं, अनुष्ठानार्थीने नाही, सद्गुरू. वा, जिजामाता आहे आमच्या सिंदखेड राजाच्या. जय शिवाजी. हरि ओम नमो गुरुदेवा. ओम नमो गुरुदेवा. ओम नमो गुरुदेवा. ओम नमो गुरुदेवा. आवाज गुरुदेवा. नित्य गणो गुरुसेवा. ओम नमो गुरुदेवा. नित्य गणो गुरुसेवा. नित्य गणो गुरुसेवा. नित्य गणो गुरुसेवा. नित्य गणो गुरुसेवा. ओम नमो गुरुदेवा. ओम नमो गुरुदेवा. ओम नमो देवा देवा. तव कृपेने कृतार्थ केले. कर्मा तुनी मोक्तहि केले. कर्मा तुनी मोक्तहि केले. कर्मा तुनी मोक्तहि केले. कर्मा तुनी मोक्तहि केले. ओम नमो गुरुदेवा.
जय राम ध्यान धारणा धर्मनिष्ठता ध्यान धारणा धर्मनिष्ठता शिकवण दिली दिव्या दैवता शिकवण दिली दिव्या दैवता शिकवण दिली दिव्या दैवता शिकवण दिली दिव्या रहितं सद्गुरु तन्नमामि कैलासरानां शिवचन्द्रमौळे फणीन्द्रमाथा मुकुटी जळाने कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ विन शंभो मज कोण तारे सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वादात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॐ नमः पार्वतीपते हर हर महादेव गोपाल श्री गुरुदेव सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज नर्मदीश्वर गौरी शंकर भगवान की जय त्र्यंबकेश्वर महाराज सब संतन की जय सनातन धर्म की संकट मोचन हनुमान सियावल रामचंद्र की छत्रपती शिवाजी महाराज 2 मिनिट आपण सर्वजण भजन करूया हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे ताळे महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे जय काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे ओ जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन बोला सर्वांना सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन सर्वांच्या आकाशावरती दाखव बरं आहे का 2 हात वा वा काही नाही फक्त 1 तास राहू द्या असे वरती असे गोड वा 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 आणि गोड टाळे वाजवायचे हा सर्वांनी
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण ताली ताली 1 2 3 जय जनार्दन हरे जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण ताली 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 हा ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम जनार्दनाय बोलो ओम जनार्दनाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय डम डम डमरू बोले घन घन घंट बोले ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय शिवस्वरूप राष्ट्रसंत जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपाशीर्वादानं आदरणीय वंदनीय पूजनीय श्रद्धेय संतश्रेष्ठ स्वामी माधवगिरीजी महाराज यांच्या सहवासात बाबाजींचं अनमोल मार्गदर्शन बाबाजींचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आहोत. खूप भाग्यवान आहे की ही नाशिक त्र्यंबकेश्वराची गंगा आणि आमच्या गोद खेड्यामध्ये आलेली आहे. एवढी तपश्चर्या गौतम ऋषीला करावं लागली तेवढी तुम्हाला नाही करावं लागली. गौतम ऋषीला गंगा आणण्यासाठी खूप खूप तपश्चर्या करावं लागली. पण आमचे पंचकृषीतील हे गोदनखेडं हे पंचकृषी
काय पुण्य केलं असेल, परमपूज्य माधवगिरी बाबा रूपी गंगा, सद्गुरू जनार्दन स्वामींची कार्याची गंगा इकडं येणं सोपं नव्हतं. डोळ्याचे पारणं फिटतात तुमच्याकडे आल्यानंतर. आणि ज्यावेळेस आम्ही इकडे निघतो ना, त्यावेळेस आम्हाला सुद्धा वाटतं की ज्यावेळेस बाबा विचारतात, महेशगिरी बाबा आम्हाला फोन केला, शेटणी केला, राघवगिरी बाबा सगळे फोन करतात. जसं एखादी लेक माहेरी निघते ना, तसं इकडे येताना आम्हाला वाटतं. लक्षात आपण बाबांकडे चाललो आहोत म्हणजे एवढा आनंद वाटतो. बाकीचे सगळे कार्यक्रम बंद करतो आणि पहिलं इकडचा फोन निस्ता यायचा उशीर. नाही बाबा तुम्ही म्हणाल तसं, आता कार्यक्रम एवढे आहे म्हणून दुसऱ्या दिवसाची सेवा सद्गुरू जनार्दन स्वामींच्या गुरुकुलातली एक लेकराला मिळाली. आम्ही आमचं भाग्य समजतो की आमचे माधवगिरी बाबा त्यांच्या जसं सद्गुरू जनार्दन स्वामींनी कौतुक करावं आणि त्यानंतर आमच्या आईसारखं हृदय आणि आम्हाला आईसारखं प्रेम देणारे माधवगिरी बाबांनी आम्हाला कौतुक करावं. आम्हाला किती किती बरं वाटत असेल. भरून वाटतं, डोळे भरून. म्हणजे काय दिवसभर फिरल्याचा शिनभाग जातो. म्हणून आदरणीय वंदनीय पूजनीय श्रद्धेय योगी माधवगिरीजी महाराजांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू. नाही तुम्ही ना थोडे कंजूस वाटू राहिले मला आज. टाळी अशी वर हात करून कडकड कडकड वाजली पाहिजे, माहिती वा वा. हो हो वा वा. नाही कोण म्हणाल तुम्हाला कंजूस सांगा बरं. पण एक विशेष आहे. अगदी गौरी शंकराच्या पवित्र सान्निध्यामध्ये आपण सर्वजण बसलो. बाबाजींचे पवित्र या ठिकाणी मंदिर आहे आणि इतकं चैतन्य आहे. आमचे आदरणीय वंदनीय पूजनीय स्वामी महेशगिरीजी महाराज एक शांतीप्रज्ञ जसं एकनाथ महाराजांकडे बघावं आणि तेच स्वरूप आम्ही आमच्या महेशगिरी बाबात बघतो. शांत मुद्रा, एकदम शांत. आणि प्रत्येक क्षेत्रावर त्याने अनुष्ठान केलं. जो 12 ज्योतिर्लिंगावर अनुष्ठान करणं सोपं नाही आहे. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींनी 12 ज्योतिर्लिंगावर अनुष्ठान केलं, त्यानंतर महेशगिरी बाबांनी केलं. एवढं लक्षात घ्या. आदरणीय वंदनीय पूजनीय राघवगिरीजी महाराज, अगदी तुम्हाला माहिती आहे अशी सावली पडली ना तर मला काय सांगावं. आणि खूप सुंदर आश्रम. तिथं गोपेश्वर महादेव मंदिर आहे आणि रूपही तसंच आहे आणि म्हणून स्वरूपही तसंच आहे. गोपीसारखं जीवन आहे आणि म्हणून नाव आहे गोपेश्वर. आणि तिथं पण त्यांनी भांडून तोडून आमच्याकडून 5 दिवस शिव महापुराण कथा मागूनच घेतली. आणि आता कुठं सांगितलं म्हस्के आपलं जिथं नागेश्वर सावरगाव, आम्ही होतो प्राणप्रतिष्ठेला तिथं. डोळ्याचे पार न फिटले होते. एवढा मोठा यज्ञ केला तिथं. आणि त्याच ठिकाणी 3 दिवस ते आले होते. पूर्ण भक्तमंडळ आमचे, विकास, अंजन, दादा सगळे आले. बाबा म्हणे तुम्ही 3 दिवस नाही अजून 1-2 दिवस द्या. आपलं आत्ता काय दिलीप ना, दिलीप महाराज सगळे महाराज आले. कुठं आले? त्या याला जरूळला, वैजापूर तालुक्यात. आणि एवढे लांबून आले ते. एवढे रात्री परत आले इकडे. म्हणलं एवढ्या रात्री नका जाऊ, 12-1 वाजले. नाही म्हणे बाबा तुम्ही हा म्हणले ना, आम्हाला आमचं सार्थक झालं म्हणे कार्यक्रमाला. जवळजवळ तिथं पण जवळजवळ 25-30 हजार लोक, दररोजचा भंडारा आणि कथा चालू असताना ते तिथं आमंत्रण द्यायला आले. त्यामुळं आम्हाला त्यांना परत नाही पाठवता आलं. आणि जिथं माधवगिरी बाबांनी धर्मध्वज रावला ना, आम्ही तिथं नाही म्हणूच शकत नाही. लक्षात राहू द्या. कारण ते कार्य इतकं शुद्ध आहे, इतकं सात्विक आहे. बाबांचं आचरण, बाबांचे विचार महाराष्ट्रात एकमेव अशी एक महान विभूती आहे परमपूज्य श्रद्धेय माधवगिरी महाराज, की तिथं नियमाच्या बाबतीत तडजोड नाही, अजिबात नाही. सगळं चालेल, पण नेम म्हटलं की बाबाजी म्हणायचे जो पडेल माझ्या नेमा मी पडेल त्याच्या. म्हणून भाग्यवान आहात तुम्ही. आमच्या या ठिकाणी विमलगिरी बाबा 108 श्री महंत
जनार्दन स्वामींचा जिथं जन्म झाला तसं वास्तविक टापरगावला झाला जन्म. कुठं झाला? कन्नड तालुक्यामध्ये टापरगाव आहे. ते लोक सगळे कथेला आलेले होते बोरगावला. आम्ही तर डोळ्याचे पार न फिटले, त्या जागेवर जाऊन आलो. तिथं जिथं बाबांचा जन्म झाला ना त्या ठिकाणी अखंड दिवा चालू आहे, कधीच दिवा खंडन होत नाही. त्या जागेवर आम्ही नमस्कार करून आलो. तर जिथं जगाला नव्हे विश्वाला एवढा प्रकाश दिला, या विश्वाचं करोडो लोकांचं संसारात इतकं सुख आणि व्यसनमुक्त केलं लोकांना, आणि ह्या लेकरांना असा अनुष्ठानाचा मार्ग दाखवणारे राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी कुठं जन्माला आले? टापर गावात जन्म. माझ्या बाबाजींचा जन्म झाला टापर गावात. स्वामी जन्माला आले त्याच्या मामाच्या गावात. बाबा जन्माला आले त्याच्या मामाच्या गावात. स्वामीचा हो जन्म टापर गावात. बाबा जन्माला टापर गावात कन्नड तालुक्यात जन्म झाला आणि दहेगावला बाबाजींची जन्मभूमी आहे. दहेगाव म्हणजे तुम्हाला वैजपूर तालुक्यात ज्यावेळेस आपण जातो ना दहेगाव रस्त्यावरच आहे. एकदा तरी त्या ठिकाणी सुद्धा दर्शन घेतलं पाहिजे की त्या भूमीने एक महान विभूती, जे सर्व विश्वव्यापक अशी महान संत सद्गुरू जनार्दन स्वामी ज्या भूमीत आपल्याला मिळाले, त्या भूमीतले त्यांच्याच कुळातले स्वामी विमलगिरी महाराज या ठिकाणी आले. त्यांचे टाळ्याच्या गजरात आम्ही स्वागत करतो. आमचे ईश्वर महाराज आहे, आमचे चंदूभाऊ आहे, दीपक आहे, सगळं भजनी मंडळ सर्वांचं टाळ्याच्या गजरात आम्ही स्वागत करतो. आमचे गुरुजी मस्त या ठिकाणी सगळे हे मंडळ आहे, खूप सेवा करतात. तुम्ही शेठ आहे, हे दादा आहे. आता त्या ठिकाणी जे आम्ही ऑफिसमध्ये बसलेले ते जवळजवळ 60, 70, 80 वर्षाचे असतील, पण तेच आहे अजून. असे बसलेले होते. वा वा म्हणलं बाबा तुम्ही? म्हणे हो, हीच सेवा आहे भाजी, याला म्हणतात तत्परता. आमच्याकडं गोडाचे काका माधवगिरी बाबांनी नेमून दिले, अजून तेच आहे सगळं पाहायला. म्हणजे जे जुने लोक फार विश्वासू आहे. साऊंड सिस्टीमवाले सर्वांचं आणि माता भगिनी भाविक भक्तगण आणि अनुष्ठानार्थींना सगळ्याला जय जनार्दन. अतिशय गोड असं आनंद आहे, वातावरण आहे. आणि अनुष्ठानाचा दुसऱ्या दिवसाची सेवा आहे. मी रामायणातली एक चोपाई घेणार आहे आणि त्याच्यावर 1 तास, 10 जरी वाजले असतील तर 10:30 वाजेपर्यंत, पावणे 11 वाजेपर्यंत 1 तासाची ही सेवा राहील. आणि आपण सर्वांनी ती श्रवण कराल अशी सद्गुरूंची चरणी प्रार्थना करून आपण जी रामायणाची चौपाई आहे त्याच्यावर थोडंसं चिंतन करणार आहोत. प्रथम भगती संतन कर संगा. प्रथम भगती संतन कर संगा. प्रथम भगती संतन कर संगा. चिंतन सुंदर आहे. प्रथम भगती संतन कर संगा. किती गोड सांगितलं. पहिली भक्ती कोणती आहे? संतांचा संग.
हरि प्राप्ति से उपाय, हरि प्राप्ति से उपाय, हरि प्राप्ति से उपाय, हरि प्राप्ति से उपाय, धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय, संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय. म्हणजे एकच आलं, हरी प्राप्ती करायची असेल, हरीला प्राप्त करायचं असेल तर संताविने प्राप्ती नाही. हो हो, म्हणजे संतांची शिवाय काहीच. किती विश्वास असेल शबरीचा. सगळी शबरी होऊन जर भक्ती केली तर राम आपल्या दारात येतो, लक्षात राहू द्या. परंतु शबरीचे गुरुदेव मद्दंग ऋषी सांगताय की शबरी तुला कुठं जायची गरज नाही, तू कशाला जाते कुठंस, तुझी भक्ती आहे ना, आणि त्या भक्तीनं तुला इथून आश्रम सोडायची गरज नाही, तुझ्या आश्रमात राम येतील हे मी तुला सांगतो. कोणी सांगितलं? गुरुनी. तुम्हाला गोदनखेडा सोडायची गरज नाही, नाशिकला जायची, नाशिकचे राम इथं साक्षात माधवगिरी बाबाच्या रूपाने येते. लगती सायासे जावे वनांतरा, लगती सायासे जावे वनांतरा, सुखी येतो घरा नारायण, सुखी येतो घरा नारायण. लगती सायासे जावे वनांतरा, लगती सायासे जावे वनांतरा. किती भाग्य असेल या जागेचं, पण वाचनावर विश्वास पाहिजे बरं का. सगळ्यांनी लक्ष द्या. अनुष्ठानार्थी गुरुवाक्यम सदा सत्यम. गुरु बोलले, गुरुचं वचन निघालं, गुरुच्या वाणी आणि वाणीवर विश्वास, वचनावर विश्वास शबरीचा होता. काय सांगितलं? शबरी तू जाऊ नको, तुझ्यासाठी राम येतील. आपण लगेच विचारलं असतं किती तारखेला येतील, किती वाजता येतील, टाईम सांगा गुरुदेवा. तशी नव्हती शबरी. शबरीने न मुहूर्त विचारलं, न वार विचारला, न तारीख विचारली, न कोणत्या दिवशी येणार ते विचारलं. गुरु बोलले ना तर गुरुच्या वाक्यावर विश्वासच पाहिजे. विश्वासम फलदायकम. लक्षात राहू द्या. अंधारातली झोपू नका बरं का, नाही तर अंधाराचा फायदा घ्या. कोणी झोपणार नाही आम्हाला माहिती. म्हणून लक्षात घ्या, गुरुवर किती विश्वास होता शबरीचा. गुरु बोलले आणि त्या पद्धतीनं एक दिवस गुरुच्या वाक्यावर विश्वास ठेवल्यामुळं शबरी सेवा करत राहिली, सेवा करत राहिली, आणि सेवा करता करता एक दिवस रस्ता झाडत राहिली, झाडत राहिली, झाडत राहिली. तो रस्ता झाडता झाडता अंतकरणातला रस्तासुद्धा एवढा स्वच्छ झाला. हे अंतकरण इतकं स्वच्छ झालं, निर्मळ गंगेसारखं पवित्र झालं, आणि तो रस्ता स्वच्छ झाला आणि अंतकरणातला रस्ता स्वच्छ झाला. आताही प्रगट झाले आणि माझे प्रभू रामचंद्र बाहेरही प्रगट झाले. राम आएंगे आएंगे राम आएंगे, साक्षात आम्हाला जे त्या काळात नाही भेटले ते आज आम्हाला भेटत आहे. एक आज आम्ही सहज छोटीशी क्लिप येते, दररोज येते बघा, प्रत्येकाच्या मोबाईलवर येते.
बाबाजींचं थोडंसं एक सुंदर असं वाक्य राहतं. पण आजची जी आली त्यामध्ये स्वतः सद्गुरू जनार्दन स्वामी माधवबाबा असे हाक मारत आहे. हे बाजारात भेटत नाही. किती गोड बोलत होते. कुठं जा, हा काय बाजारचा भाजीपाला नाही भाऊ, हे बाजारात भेटत नाही. याला पुण्य लागतं तेव्हा अनुष्ठानला येतं, याला पुण्य लागतं तेव्हा असं सत्संग होता, आणि याला पुण्य लागतं तेव्हा असे संत भेटतात. ही पावन. जन्मो जन्मिया बहु पुण्य केले, जन्मो जन्मिया बहु पुण्य केले, माया विठ्ठल कृपा केली, माया विठ्ठल कृपा केली, जन्मो जन्मिया बहु पुण्य केले, जन्मो फार जन्माचं पुण्य आहे तुमचं. म्हणून आपल्याला बाबा एवढे मोठे महान युवती स्वामी माधवगिरी महाराज भेटले. आम्ही तर तळमळतो. आम्ही लहानपणी खूप सहवास भेटला, पण आता आमची लवकर भेट होत नाही. आणि ती भेट तुम्हाला इथं 7-7 दिवस किती सोपं आहे. हे बघा, एक सागर असतो, आणि एक संसार पण सागर आहे, आणि तो एक सागर आहे. भवसागर तरायचा आहे. संसार एक सागर आहे, लक्षात राहू द्या. आणि तो एक सागरावर अशी बघा काय होतं, उथलपुथल चालती, तरंग येतात. तसं ह्या संसारात सुद्धा उथलपुथलाचे तरंग येतात. खूप तरंग येतात, वेगवेगळे तरंग येतात. आता तुम्हाला काय सांगावं, सागरामध्ये तुम्हाला फक्त जोपर्यंत लग्न झालेलं नाही तोपर्यंत बरं आहे, पण लग्न झाल्यानंतर काय सांगावं बाबा बाबा बाबा, लय गोड राहतं. अगोदर प्रत्येकजण म्हणतं माझं लग्न झालं पाहिजे, आमच्याकडे जवळ नंबर लागेल, बाबा लग्न लवकर झालं पाहिजे. आणि लग्न झालं आणि 2-3 वर्षानं आलं, बाबा लय चांगलं आहे तुमचं. झालं काय तुला? हा, खरं आहे का नाही? संसार सागर, संसार सागर बांधारे बांधारे हो, सागर बांधारे बांधारे भक्तीचे किती सजून ढजून राहतो. एक दिवस नवरदेव होतो, काय मजा असते ना त्याला. घोड्यावर बसतो, मस्त सजवतो ढजवतो, पार खोली सजवतो, सगळंच पार स्प्रे बी पार. आणि त्याला पहिल्या दिवशी म्हणल्यानंतर 3 वर्षांनी विचारा, खोलीत एक मोठा टायगर बॉम्ब सापडतो. कळालं तुम्हाला का? डोकं दुखू राहिलं. हात लावणी नशिबाला तू रडतो ठाई, या संसारा पायी, या संसारा पायी. ऐका जरा, लक्षात घ्या, खूप छान आहे. अर्धा 1 तास पण अजून ऐकायचे. सागराचं महत्त्व सांगतंय. त्या सागरावर जशी उथलपुथल आहे, तरंग आहे, तसं ह्या संसार सागरात असं आहे. लक्षात घ्या. सागर दिसायला खूप स्वच्छ आहे. एक एक शब्द ऐका बरं का. सागर दिसायला स्वच्छ आहे, पण पाणी प्यायला गेलं तर कसं आहे? कसं आहे? थोडं ऐकायला कमी येतं. तुम्ही नका बोलू बरं का अनुष्ठानार्थ. खारट आहे, खारट. कसा आहे तो? खारट आहे, खारट. म्हणजे जसं पाणी दिसायला स्वच्छ आहे, पण पिलं तर कसं आहे? खारट आहे. तसं संसार सुरुवातीला खूप सुखाचा वाटतो, पण आतमध्ये शिरल्यावर अरे राम 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 राम. मी पावना तू पावना, ऐकन रा 2 दिवसाचा असं आहे, फक्त 2 दिवस. खूप सुंदर चिंतन आहे. म्हणजे संसारात जेवढं सागरात पाहिल्यानंतर स्वच्छता आहे, पण
खारट पिलं तसा हा संसार आहे. त्यानंतर सागराला एक किनारा दिसतो, तिकडचा किनारा दिसतो का? शेवटचा किनारा कोणाला दिसला नाही ना. तसं संसारात पहिला किनारा दिसतो पण शेवटचं काही कळतं कोणाला? जन्म कळतो पण मृत्यू कधी कोणाला कळाला का? लक्षात घ्या, सागर, सागरावर चिंतन आहे. म्हणून तुम्ही भाग्यवान आहात. एका मुलाला आहे ना एका शाळेमध्ये टाकलं, ते खूप काळं होतं आणि सगळे गोरीची गोरी होती. आता समजा ते एकटंच काळं, विचार बरं, जे नाही ते ए काळ्या काही घेणं नाही ते, सगळे सगळे म्हणायचे त्याला. आता एकटंच असले सद्गुरु स्वामी जनार्दन. वा वा. आणि ते एकटं असल्यामुळे त्याला सगळे काळ्या काळ्या म्हणायचे. शेवटी एक दिवस सगळी प्रार्थना चालली आणि ते एकटंच उभं होतं प्रार्थना क्षेत्रामध्ये. असं मस्त प्रार्थना चालू असताना नेमकं हेडमास्तरच त्याला हे काळ्या म्हणलं. त्याच्या डोक्यावरच परिणाम झाला. सगळेच जर म्हणायला लागले, आता सगळेच गोरे गोरे एकच काळा म्हणल्यावर काय अवस्था असेल त्याची. ते हळूहळू त्याच्या मेंदूवर परिणाम व्हायला लागला. त्याला वाटलं काहीच नाही. त्यांनी शाळा सोडायची वेळ आली त्याची. जे अभ्यासाकडे लक्ष लागणं, सगळे काळ्या 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 म्हणायचे त्याला. पण एक दिवस सुट्टीचा थोडासा वेळ होता आणि एक फुगे विकणारा तिथं आला. बारकाई नाही का, याच्यात खूप सूत्र आहे घेण्यासारखे. एक एक शब्द तोला मोलाचा आहे, परत परत मिळणार नाही. हे बघा, एक असा, आता तुम्ही वेगवेगळे दिवा पाहिलेले आहे, पण एक दिवा जाळलेला आहे तुम्ही कधी? रुईच्या झाडाला एक फुल येतं, पाहिलं का ते एवढं मोठं? कोणी कोणी पाहिलं? रुईच्या झाडाला असं मस्त फुल असतं बघा, असं त्याला त्याच्यात कापूस असतो ना. तो कापूस काढायचा आणि तो कापूस काढल्यानंतर त्याची वात बनवायची. हा दिवा अजूनपर्यंत तुम्ही जाळलेला नसेल, कोणीच जाळलेलं आहे का? नाही. आज सांगून जातो तो दिवा जाळा. आणि त्याचं कापूस करायची. तिळाचं जर तेल मिळालं तर खूप चांगलं आहे. त्याच्यात ती वाट टाकायची आणि आपल्या घरात ती जर जाळली तर तुम्हाला सांगतो, घरामधले कुठलंही काही संकट असो, कुठलंही दुःख असो, कुठलंही भूतपिशाच्या बाधा असो आणि कुठलाही त्रास असो, ती वात जाळतात त्या क्षणाला घरातले सगळे दुःख निघून जातात. ती वात आहे, आलाबला सगळं निघून जातं. आपण फक्त कापसाची वात लावतो. दिवे वेगवेगळे प्रकारचे आहे. एक दिवा आहे बेलाच्या काडीचा. बेलाची काळी वाळलेली पाहिजे आणि त्याला असं मस्त दोरा गुंढळायचा, तुपात बुडवायची आणि महादेवाच्या पिंडी पुढं तो दिवा लावायचा. घरात किती गरिबी असो, किती दरिद्री असो, 8 दिवसाच्या आत निघून जाते. एवढी लक्ष्मी घरात प्रवेश करते. हा एक दिवा आहे. एक दिवा आहे नारळाचा. नारळाची करंटी घ्यायची आणि त्याच्यात पेटवायचं. कोणी कोणी ऐकले दिवे? हां, हे दिवे फार महत्त्वाचे आहे. शनिवारच्या दिवशी फक्त आपल्या घरात शनिदेवाच्या नावाने दिवा लावायचा नाही. नसताना बोलून घ्या त्या घरात, या शनिदेवा या. जय 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 शनिराज, तेरी जय जयकार. जय 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 शनिराज, तेरी जय जयकार. तेरी महिमा की अपार, तेरी जय जयकार. जय 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 शनिराज, तेरी जय जयकार. हो, तो दिवा जर लावायचा असेल तर तिळाचा दिवा शनिवारच्या दिवशी शनिदेवालाच लावावा. ऐका जरा, तो लावल्यानंतर आपली साडेसाती जाते. घरात कधीही शनिदेवाच्या नावाने दिवा लावायचा. काही काही लोक शनिदेवाच्या नावाने घरात दिवा लावला का ते म्हणतं, येतो ना भाऊ, मला काय काम आहे. अजून एक सांगतो, आंब्याची पानं असतात. कोणाला चर्मरोग होतो बघा, अनेक प्रकारचे शारीरिक. कोणाला, आता आमच्याकडे एक आजीबाई आली, बाबा हातपाय माझे कसे झाले म्हणे. तर त्याच्यासाठी भगवान शंकराने आंब्याला वरदान दिलेले. आंब्यावर ज्यावेळेस कामदेव बसलेला होता आणि आंबाच जळाला, त्यावेळेस घरात नवचंडी या करताना आंब्याचं लाकूड आपण टाकतो. आणि जर आंब्याचे 21 पानं वाळलेले भेटले तर त्याची राख करायची.
त्याची राख करून थोडीशी गौरी रानशनी गौरी, आपल्याकडे 300 गायी आहे. किती गायी आहे? कुठंच नसेल. म्हणून याला बाबा गोधनखेडच म्हणतो आपण याला. गोधन अगोदरच नाव काय गोधन, आणि खरंच गोधन म्हणजे साक्षात लक्ष्मी धन. जिथं गाय आहे तिथं काय कमी आहे? नावं गोधनखेड आहे. गोकातने वैकुंठ बसेच बदेवी देवता गोकेतने. गोकादूत अमृत तुल्य सहाय सदा जो परिपालने. पाचो गंगा मौलिक द्रव्य. पाचो गंगा मौलिक द्रव्य जो उपयोग है पग पग जीवन में. यूतो धन गोधन साधन तीनों भवने. यूतो अनेक धन जग में लक्षात राहू. म्हणून भाग्यवान आहे. इथं गायी पण आहे आणि इथं कथा पण आहे. इथं विशेष म्हणजे काय सांगा आता, माधवगिरी महाराज आम्हाला असं वाटतं की 4-5 जे जण आहे, आम्ही संतोषगिरी महाराज आहे, श्रवणगिरी महाराज आहे, आम्ही त्यामध्ये आहोत. किती आणखीन आमचे महेशगिरी बाबा आहे, इकडं राघोगिरी बाबा आहे. आम्ही केवळ जनार्दन स्वामींच्या जवळजवळ 10-5 वर्ष राहिलो, जवळजवळ 10 वर्ष. परंतु बाबाजी गेल्यानंतर आता कुठं जायचं? आता आपली 11वी करायची आहे. कोणी म्हणे संभाजीनगरला जा, कोणी कुठं जा. म्हणलं नाही नाही. त्यावेळेस आमच्या आईवडिलांनी सांगितलं होतं जायचं तर माधव बाबांकडं जायचं, दुसरीकडं नाही जायचं म्हणे. आता बाबाजी नाही म्हणे. आणि ज्यावेळेस आले, खरं सांगतो, बाबांनी ज्यावेळेस पाहिलं आणि आईवडिलांनी डायरेक्ट म्हणे तुमच्या जोडीत टाकलं. टाकल्यानंतर परत पाहायची सुद्धा गरज नाही. इतके हे 4-5 जण डायरेक्ट झोळीत टाकून दिले बाबांच्या. बाबांना जेवढे जेवढे बाबांच्या सहवासात राहिले, आज ते इतके मोठं कार्य करताय. आता इथं बा महेशगिरी बाबा किती गावोगावी कीर्तन, गावोगावी प्रवचन, आमचे राघोगिरी बाबा गावोगावी कथा, भागवताचार्य इकडं सगळे कथा करतात. इतकी सुंदर सुंदर कथा गायन करतात. काय हे कोणी देण दिलं? मौनगिरी माधवगिरी. वा वा वा. मौनगिरी माधवगिरी. झालो तुझा मी वारकरी. झालो तुझा मी वारकरी. मौनगिरी माधवगिरी. सगळे मुलं काळं म्हणायचे त्याला. विसरले ते काय? तुम्ही काय म्हणायचे? सगळे फुगे उडीत होता. असे फुग्यामध्ये हवा भरायची, दोरा बांधायचा, पोराने 1 रुपयाला घेतला का उडावला. एक लाल, एक हिरवा, अशा अनेक प्रकारचे फुगेवर आकाशात उडताना हे पोराने पाहिले. अरे म्हणे एक एक फुगे आकाशात सगळे फुलंच फुलं, पण ते लाल आहे, हिरवे आहे, पिवळे आहे, हे बरे उडतात वर. गेले, सगळ्याला जाऊ दिलं. सगळे मुलं शाळेत गेले आणि हात त्या फुग्यावाल्याकडे गेला. म्हणे बाबा तुम्हाला एक विचारू, लाल फुगावरती उडाला, हिरवा फुगावरती उडाला, सगळे फुगेवरती उडत आहे, पण मग काळा फुगासुद्धा वरती जाईल का हो? किती त्याने सहज विचारलं बरं का. ऐकताय ना? त्याने सांगितलं बाबा कलर कोणताही असो, पण त्याच्यामध्ये, आता इथं बारकाईने ऐका बरं, खूप लक्ष द्यायचं एक एक शब्दाकडं. कलर कोणताही असो, पण त्या कलरमध्ये जी काही हवा भरल्या जाते, जी शक्ती भरल्या जाते, ती महत्त्वाची आहे. कलरला महत्त्वाचं नाही, लक्षात राहू द्या. कलर कोणताही असो, पण इथे येऊन अनुष्ठानामध्ये जे मुद्यार्थी बसतो आणि त्याच्यात माधवगिरी बाबा जे संस्कार भरतात ना, तोच फुगा आकाशात उडतोय, लक्षात राहू. देवादी देवा
जनार्दन देवा अनुष्ठानाचा मार्ग दाविला शिवभक्तीचा महिमा गायला शिवभक्तीचा महिमा गायला त्या फुग्यावाल्याने त्याला आपल्या मांडीवर बसवलं. बाळा, या फुग्याच्या कलरला महत्त्व नाही आहे. फुग्यामध्ये जी शक्ती भरल्या जाते, जी हवा भरल्या जाते, त्याला महत्त्व आहे. अनुष्ठानामध्ये जे काही नियम दिल्या जातात, जे संस्कार दिल्या जातात, जे आचार विचार दिल्या जातात, जे बाबा एक एक शब्द आपल्याला फलाहार महत्त्व सांगतात, आणि त्या फुग्यामध्ये जी शक्ती भरल्या जाते या शरीररूपी फुग्यामध्ये, ती अतिशय महत्त्वाची आहे, ती फार गरजेची आहे, लक्षात राहू द्या. आणि म्हणून ते सांगतात की बाबा तर जा, तुझ्यातसुद्धा तीच शक्ती आहे, तू प्रयत्न कर. त्या दिवसापासून तो मुलगा एवढा कामाला लागला, एवढा कामाला लागला, एवढं परिश्रम घेतले त्याने. सगळ्यात झालेला मुलगा, त्याने एक दिवस एवढे परिश्रम आणि एवढा अभ्यास केला, एवढा अभ्यास केला, तो अमेरिकेचा नॅशनल मॅडम महाराष्ट्र म्हणजे अक्षरशः आफ्रिकेचा तो राष्ट्रपती झाला, लक्षात राहू. नाहीतर तो कमकोज बनला होता. फक्त कोणीतरी असा एखादा कानात मंत्र देणारा पाहिजे, एखादा कोणीतरी संस्कार देणारा पाहिजे, एखादा अनुष्ठानार्थाच्या डोक्यावर हात ठेवून सांगितलं पाहिजे की तुला ही धर्माचं कार्य करायचं आहे, तू महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला आहे, मराठवाड्यात जन्माला आला आहे, छत्रपती शिवरायांसारखं कार्य करणार आहेस, जनार्दन स्वामींसारखं महान विभूती तुझ्यामध्ये सुद्धा आहे, तुझ्यात काही कमतरता नाही, असं धाडस करून सांगितलं तर ते ह्या मुलांवरती संस्कार होतील. आणि ह्याच मुलातलं कोणीतरी एखादा कलेक्टर होईल, एखादा कोणीतरी इंजिनियर होईल, एखादा स्वामी विवेकानंद होईल. कारण का की तो माधवगिरी बाबांच्या संस्कारातला आहे, हे तुम्हाला लक्षात राहू. ऐका जरा. एकदा एका मुलीचं थोडीसं असं एक दिवस बाची झाली थोडीशी, आणि मुलीचा ना वडिलाचा खूप जीव राहतो, पण ती मुलगी खूप थोडी वात्रट असल्यामुळे खूप बोलली वडिलाला. वडील म्हण थांब, मनातल्या मनात म्हण तुला असं मूर्खच नवरा पाहून आणतो. असं ते गेले, एका फांदीवर बसलेलं होतं ते, आणि त्या फांदीवर ते मुलगा बसलेला होता आणि त्याच फांदीला तोडीत होता. हां, इकडे येऊन खाली ये, खाली ये, खाली. तुला लग्न करायचं? मग मला लग्न करायचं. त्याला किती आनंद झाला, असा खुश झाला, ते इतकं खुश झालं. खाली आला, मग मला लग्न करायचं. थोडंसं एकदमच अवघड होतं, मूर्ख म्हणल्यानं एक नंबर होतं. गेल्यानंतर ते मुलाला नेलं, मुलीने सांगितलं बघ, एक नंबर बुद्धिवान मुलगा तुझ्यासाठी आणला, तुला खूप छान मुलगा लग्नाला आणला बघा. लग्न लावून दिलं, आणि लग्नानंतर पहिलीच रात होती. पहिल्याच रात्रीत मुलीला कळालं की अरे आपल्याला आपल्या बापाने फसवलं, मूर्ख मुलगा जन्माला आणला, आपला मूर्ख मुलगा आपल्याशी लग्न करून दिला. आता याला मग त्या मुलीनं, जसं आपण म्हणतो ना हा बरं, त्या मुलीने एकच सांगितलं, मी तुझ्याशी नक्की संसार करील, परंतु जगातला सगळ्यात मोठा विद्वान ज्या दिवशी होशील त्याच दिवशी मी तुझ्याशी संसार करील. जे काढून दिला रागाराग, एवढा म्हणजे राग केला, आणि तो सुद्धा रागारागे गेला. आणि ज्यावेळेस त्यांनी प्रत्येक काशीमध्ये खूप शिक्षण घेतलं, एवढं मोठं ज्ञान प्राप्त घेतलं, आणि जगातला एक नंबर विद्वान कवी कालिदास तो बनला, लक्षात राहू द्या. किती सोपं आहे. काय बनलं तो? कवी कालिदास. लाकूड तोडा, एकाच फांदीवर बसणारा. फक्त त्या मुलीनं लग्नाच्या म्हणजे पहिल्याच दिवशी त्याला संस्कार दिले की बस, तुला जर विद्वान होऊन जर तू आलास तरच मी तू लागला ना पेटला, ती चिंगारी त्याच्यामध्ये असं पेटून दिलं पाहिजे, मग आपल्याला महत्त्व प्राप्त होतं. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं आहे, लहान मुलांना थोडंसं आपलं संस्कार दिले गेले पाहिजे. अतिशय गरजेचं आहे ते, जेणेकरून ह्या शरीरातला हा भाग एवढा महत्त्वाचा नाही, पाय एवढे महत्त्वाचे नाही, आपली पोट एवढं महत्त्वाचं नाही, तेवढं आपलं काय महत्त्वाचं आहे, बुद्धी किंवा हा दिमाग महत्त्वाचा आहे, सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि हा लहानपणी सगळ्यात महत्त्वाचं तिकडं लक्ष दिलं पाहिजे.
हां, आपण म्हणलो सकाळी काय केलं, अहो नाश्ता केला, पोहे खाल्ले, दुपारी काय केलं, अहो भगर खाल्ली, सगळं दिवसभर चालू आहे. अरे आतमध्ये भरलं, पण याच्यात काही भरलं का? याच्यात भरलं पाहिजे. कशात भरलं पाहिजे? दिमाग. ह्या बुद्धीत काहीतरी भरणारा कोणी नाही. सकाळपासून चालूच आहे, हे भर ते भर, गबर 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 चाललं. आणि परंतु याच्यात भरणारा कोणीतरी पाहिजे. आणि जो कोणी याच्यात भरेल, ही बुद्धी, ही जी काही माणसाचा दिमाग आहे, हा सगळ्यात फक्त हा 1.25 किलोचा आहे. याचं मोजलं तर हे वेगळं भरेल, पाय मोजले तर वेगळे भरतील, पण हा 1.25 किलोचा आहे. किती किलोचा आहे? हां, याच्याकडे जास्त लक्ष द्यावं लागेल. त्याच्यासाठी बिनु सतसंग विवेक न होय, बिनु सतसंग विवेक न होय. राम कृपा बिनु, राम कृपा बिनु सुलभ नसोय. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. म्हणून लक्षात राहू द्या की जेणेकरून मुलांना लहानपणी सगळं द्या, काही हरकत नाही. मुलाला म्हणा बाबा तू सगळं संस्कार घे, काही हरकत नाही. वडिलांनी शिकवलेलं राहतं, आईनं त्याला भरपूर दिलेलं राहतं, पण 11वी-12वीला गेला का तो दिमाग त्याचा कमी पडतो. तो म्हणतो बाबा मला 70,000चा मोबाईल द्या. त्याला एखाद्या दिवशी म्हणा की तुला अगोदर फक्त 1 वर्षभर कष्ट कर, मुलांना ट्युशन लाव, आणि तुला जो पगार येईल त्याला नेमकं पहिल्या महिन्याचा मिळाला पगार 7-8 हजार रुपये मिळाला, 10,000 मिळाला, वर्षभरात त्याला 70,000 रुपये मिळाले. किती? त्या मुलाला. आणि मग बाप म्हणला भाऊ आता तू वर्षभर कमाई केली, त्याचा मोबाईल घेऊन नाही म्हणे, बाबाला कष्ट करावं लागतं म्हणे. मग तुला तुझे कष्ट कळाले, पण आपल्या आईबापाचे का कष्ट कळाले नाही? म्हणून आपल्या आईबापाकडं मागण्याच्या अगोदर, आपल्या आईबापाकडं आग्रह धरण्याच्या अगोदर आपण स्वतः कष्ट करण्याचं शिकवलं पाहिजे. आणि हे संस्कार ज्यावेळेस एकदा बाबाजी आपलेवाले याला होते, गोळवाडीला आले होते, गंगूबाई म्हणून होती, आणि बाबाजींना आता तिथून दहेगाव सोडावं लागलं होतं. आता बाबाजींच्या तिकडं नाही जात एवढं, जर आपण खोलात गेलो तर तुमच्या डोळ्यात पाणी येतील. काय जनार्दन स्वामींचं जीवनचरित्र आहे सांगू तुम्हाला. एकदा म्हणजे जसं राजा आज होऊन गेला, राजा दिलीप होऊन गेला, एवढाच एक दृष्टांत सांगतो 10 मिनिटात. ही सेवा 10:30च्या आत बाबाजींच्या चरणावर समर्पित करणार आहे. दिलीप राजाला सुद्धा काही नव्हतं, तर ते वशिष्ठ ऋषींकडे गेले, आणि वशिष्ठ ऋषीने त्यांना सांगितलं की बाबा नंदिनी नावाची गाय आहे, तिची तू सेवा कर. म्हणजे गायीची सेवेला किती महत्त्व आहे. म्हणून दिलीप राजाला जो मुलगा झाला, परंतु जसं आज राजाला कोणीच नव्हतं, आज म्हणजे त्यांच्याच परंपरेतला आज राजा होता, काहीच म्हणजे काहीच नव्हतं. आणि भगवान शंकराची खूप भक्ती होती. प्रभू रामचंद्राच्या परिवारामध्ये सगळ्यांनी भगवान शंकराची भक्ती केलेली, प्रभू रामचंद्राने स्वतः. मग आज राजाची एवढी भक्ती होती, त्या काळात त्यांचं खूप महत्त्व होतं, एवढं मोठं. आणि भगवान शंकराची भक्ती करता करता धर्मराजाला पाठवलं की धर्मराजा तुझा आज राजाची तर ब्राह्मण म्हणून राहा आणि सेवा कर. तो आज राजाची तर ब्राह्मण म्हणून आला, सेवा करायला लागला, आणि सांगितलं मला एखादी खोली पाहिजे. त्यांनी सांगितलं हे काय तुझ्यासाठी जी लागेल ती खोली घ्या. नाही म्हणे राजा, तुझ्या कमाईतलं मला पाहिजे म्हणे, जे काही तुझ्या कमाईतलं आहे ते मला पाहिजे. राजाने विचार केला की अरे आपल्या कमाईतलं म्हणे ही ज्या खोल्या आहे, नाही म्हणे प्रजेच्या कमाईतलं आहे. बरं म्हणे ही गळ्यातला हार, नाही म्हणे हाही प्रजेच्या कमाईतला आहे, मला तुझ्या याच्यातलं पाहिजे. राजा एक दिवस रात्रभर एका लोहाराकडं घन हाणायला गेला, आणि रात्रीतून जे पैसे मिळाले त्या ब्राह्मणाला द्यायला गेला की आज माझी स्वतःची कमाई, हे तुला पैसे घे म्हणे. त्यावेळेस तो राजा नेमकं स्नानाला गेलेला होता, आपला ब्राह्मण स्नानाला गेला होता धर्मराज. म्हणून त्या पत्नीकडे दिलं की बाबा ही आजची माझी कमाई आहे, आणि मग ही दिली म्हणून सांगितलं. त्याकडून तो धर्मराज आला. तेवढ्या वेळात धर्मराज आल्यानंतर भगवान शंकराच्या मंदिरात गेले.
भगवान शंकरांनी वरदान दिलेलं होतं की जा आज राजा, आज तू कमाई केली. म्हणून ते जी काही रत्न होतं, काही जर दिलं होतं ते त्यांनी काय केलं, जाता जाता त्या पत्नीने कुठंतरी टाकलं. आणि ज्या ठिकाणी टाकलं त्या ठिकाणी पाहिलं तर एक रथ निघाला होता. त्या ठिकाणी पहिला रथ पाहिला, दुसरा रथ निघाला, तिसरा रथ निघाला, चौथा रथ निघाला. रत्न टाकेल होतं ना, पाचवा रथ असा करता कसा 10 रथ खालून निघाले. आणि म्हणून त्या राजाला त्याच्यातून जो मुलगा मिळाला तो काही आपल्या याच्यातून जन्माला नाही आला, त्या प्रसादातून जन्माला आला. आणि त्या मुलानं, त्या मुलाचं नाव काय ठेवलं, जे रथ निघाले ना 10 रथ, त्या 10 रथामुळं त्याचं दशरथ नाव ठेवलं. लक्षात राहू दे, किती भारी. कीर्तन फार मोठं आहे पण आपण थोडक्यात सांगितलं. म्हणून रामायणामध्ये जसं भगवान शंकराची भक्ती केल्यानंतर ही परंपरा आहे, तसं या ठिकाणी गोळवाडी म्हणून गाव होतं. एवढाच दृष्टांत आहे. खूप छान आहे. जास्त वेळ घेणार नाही तुमचा, आणि कारण आम्हाला परंतु दूर जायचं आहे. परंतु ज्यावेळेस सद्गुरू जनार्दन स्वामी आल्यानंतर गंगूबाई मला कुठंतरी जागा दे. गंगूबाईंनी सांगितलं तुमच्या मागे ही लोक लागले, मारतील, हाणतील. जनुबाबा इथं सापडल्या जाशाल तुम्ही. नाही म्हणे. मग तिथे एक उखाडा खाणला, असा मोठा उखाडा खाणला, गाईचा जसं इथं मोठा उखाडा आहे ना असा खाणला. जनार्दन स्वामी त्या उखाड्यात बसले. किती दिवस बसले असतील, जवळजवळ 3 ते 6 महिने त्या उखाड्यात होते. किती दिवस होते आता ऐका लक्षात. किती महिने. आता तुम्ही किती दिवस बसले पारो, 7 दिवस. कोणी दिवस मोजवले. आज दुसरा दिवस झाला, आज तिसरा दिवस झाला. असं नाही करायचं. अरे बाबा हो, इथं एक दिवस जन्मजन्मीचं पुण्य असताना त्यावेळेच्या वेळेस एक नाम घेतलं तर गोशाळेमध्ये कोटी नाम घेतल्याचं पुण्य मिळतं. एक माळ ओढली तर काही 1000 पुण्य मिळतं. ती गोशाळा आहे ती. एकतर शिवमंदिर असावं वनामधलं, तिथं जप करावं. एकतर गोशाळेत जप करावं. एकतर संतांच्या सानिध्यात जप करावं. घरी केलं तर 10,000 मिळतो, परंतु तोच जप जर गोशाळेत केला तर कोटी फळ मिळतं. म्हणजे तुमचे कितीतरी अनुष्ठान एका वेळेस होतात. म्हणून बाबाजी त्या गाईच्या याच्यात बसले, अगदी शेणामध्ये, तिथं फार उखाड्यात बसले आणि वरून गाडी लावून दिली एकाने. गंगूबाईला सांगितलं, गंगूबाई मला इथं गायत्री मंत्राचं हे करायचं आहे, तू एखादा ग्रंथ घेऊन ये बोरसरला. ते ग्रंथ पण घेऊन आली. पुढचं सगळी कथा तुम्हाला 1000 वेळेस ऐकलेली आहे. पण मला एक सांगायचं की त्या ठिकाणी बाबाजीने गायत्री मंत्राचा जप करून विधीतले सगळे मंत्र त्या ठिकाणी आणले. आणि एक वेळेस मग गंगूबाई तिथून बाबाजी तिथून निघाल्यानंतर गंगूबाईने सांगितलं, बाबाजी तुम्ही इथं राहिलात पण माझ्या विहिरीला पाणी नाही म्हणे. आता इथं ऐकण्याचं, माझ्या विहिरीला पाणीच नाही म्हणे बाबाजी. बघा म्हणे. बाबाजीने सांगितलं, गंगूबाई कुठे पाणी नाही म्हणते तू, चाल बरं. बाबाजी त्या विहिरीत डोकले आणि परत बाबाजी आपल्या ठिकाणी आले. तर पाहता तर त्यावेळेस डोकताना बघितलं तर कोरडी खाट होती. आणि ज्यावेळेस बाबाजी बाजूला आले तर अर्धी विहीर भरून आलेली होती. आजही गेले गोळवाडीला. जनार्दन बाबा तुमची गाऊ किती गणना, जनार्दन बाबा तुमची गाऊ किती गणना. पूर फार लोटला, पूर फार लोटला, अपार महिमा. जनार्दन बाबा तुमची गाऊ किती गणना, जनार्दन बाबा म्हणून भाग्यवंतांनो, अशी एक महान विभूती राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी त्यांचा आपण कार्य करतो. आम्ही आता याला गेलो होतो. कोणतं गाव होतं, चिंचपूर होतं. आता तिथं ओळख नाही पाळख नाही. घेतली कथा, शिवमहापुराण कथा घेतली. आता गेलो भाऊ, म्हणलं परवा आपली चांगली गाठ पडली. आता नवीन भाग होता सगळा, एकदम नवीन भाग. हे मुलं नवीन, ते पोरं म्हणे महाराजांना एक स्टेज बांधवा. ते काय होतं, तिथं होतं रामाचं मंदिर होतं, फार जुनं पुराण रामाचं मंदिर. ते म्हणे आमची 50 वर्षाची परंपरा इथंच करावं लागेल कथा. म्हणलं परवा तुम्ही काहीच बोलू नका, शांत बसा, आपण नवीन भागात आहे, गप बसा. आणि त्यातल्या त्या सोलापूर कोल्हापूर म्हणल्यावर तुम्हाला माहिती आहे ना, सगळे अवघडच, पहिलवानच कार्यक्रम तिकडं सगळा. आणि मग हे मुलं म्हणे, हो बाबाजी आम्ही नाही जात त्यांच्या पुढं.
लय अवघड आहे ते. बरं, आपलं एक कसं मत आहे की दक्षिण बाजूला तोंड करून आपली परंपराच नाही कथा करायची. ते मग हळूच आले त्यांचे 2-4 जण. भाऊ म्हणलं आमच्याकडं ना तुम्ही उत्तर दिशेला करा, पूर्व दिशेला करा, एक तर पश्चिम दिशेला करा, आमचं काही म्हणणं नाही, पण दक्षिणेकडं मी कोणाकडंच पाहून कथा करू? तिकडे यमाची दिशा, रावणाची दिशा, असं काय करता म्हटलं. म्हणे अरे बरोबर आहे तुमचं बाबा, पण आमचं 50वा वर्धा काय म्हणे अमृत महोत्सव काय म्हणते त्याला, हां 50वा आहे म्हणे, आज तुम्हालाच बोलवलं म्हणे, तुम्हालाच कथा करायची. म्हणलं बरी गाठ पडली. असं करा म्हणजे एक असंच व्यासपीठ होतं आणि नेमकं त्या बाजूने दक्षिण दिशेचं बाजूने इकडं दक्षिण दिशा करून तोंड करायचं होतं. आम्ही म्हणलं हे असं व्यासपीठ घेऊ. परव अशी एक गल्ली होती, मोठी गल्ली होती, फार लांब गल्ली होती. हे बसारे म्हणलं इथं चटई टाकून, आणि आम्ही बसलो असं मस्तपैकी. जेव्हा कथा सुरू झाली, आदल्या दिवशी त्यांनी अशी कथा ऐकली, दुसऱ्या दिवशी बाबाला पाहिजे तसं आपण स्टेज देऊ म्हणे. सगळं गाव रात्री तरी स्टेज बीज लावून फार मस्त. आणि जेव्हा असं भरलं ते गच्च, अहो त्या लोकांना इतकं आवडलं, अक्षरशः त्या ठिकाणच्या महिलांना ही पूजा माहीत नव्हती, पार्थिव पूजा. ज्यावेळेस आपल्यावर अनेक प्रकारचे संकट येतं, ज्यावेळेस आपल्याला कुठलाही मनोरथ पूर्ण होत नाही, त्यावेळेस आपण मातीची पिंड बनवायची असते. आणि त्यावेळेस जसं आपल्याकडे करून घेतलेले बऱ्याच वर्ष, तसे त्यांना मातीची पिंड बनवायची म्हणलं आणि सगळ्यांनी या. अहो तुम्हाला सांगतो, एका वेळेस त्यांना काहीच माहीत नाही, पिढे माहीत नाही ना, काहीच माहीत नव्हतं. ज्यावेळेस ती पूजाचं मांडलं तर जवळजवळ 7,000 महिला एकाच वेळेस पूजाला बसल्या होत्या तिथं. एकसारखी साडी घालून आणि एकच कपडा, म्हणजे दररोज आहे ना, आज कथेला हा ड्रेस तर सगळ्याचा तोच ड्रेस, उद्या म्हणजे 7 दिवस 7 प्रकारचे. जसं नवरात्रात आपण कपडे घालतो ना, तसं ड्रेस. असे पारणं फेडले. ते म्हणे बाबा कमीत कमी 5 वर्ष तुमची कथा द्या. म्हणलं 5 दिवस सुद्धा येणार नाही तुमच्या गावाला. लय आनंद वाटला. म्हणजे नवीन ठिकाणी त्यांना आपली परंपरा माहिती काही राहत, पण लय जीव लावलं त्या लोकांनी. गावोगावी कार्य गुरुचे चाले हो जो माने, चाले हो जो माने, ओ अखेर भक्त सांगे स्वामी श्री याल का हो गावी पुन्हा, याल का हो गावी. जय जनार्दन नाम गुरुचे, जय जनार्दन नाम गुरुचे मिळे भाने मोठे, जनार्दन स्वामीची मूर्ती अमर हो या जगती. या ठिकाणी 10:30 वाजलेले आहे. तर आपलं एकच सांगायचं की त्यानंतर ते गाव पूर्ण बाबाजीमय झालं. कितीतरी लोकांनी माळी घातल्या, खूप चांगलं असतं. परंतु परंपरा माहीत नंतर किती सेवा केली त्यांनी, खूप सेवा केली. म्हणून कधी कधी बाबाजी ज्यावेळेस इकडं नवीन आले असतील गोदनखेड्याला, त्यावेळेस काय असेल इथं सुरुवातीला कसं असेल, पण आज किती नंदनवन झालं, डोळ्याचे पारणं फिटलं असं या ठिकाणी अनुष्ठान चालू आहे. या ठिकाणी अन्नदान चालू आहे. बाबांनो एकच दृष्टांत सांगतो जाता जाता की रावण होता आणि त्याचं लेकरू गेलं. रावणाला खूप वाईट वाटलं. सुनबाई लगे रागा चालली म्हणे त्या रावणा मी आत्ता त्याला रामाला कुठं असं ना पकडूनच आणते म्हणे. आता रावणानं सांगितलं जाय बाई तुला जायचं तर माझं काही म्हणणं नाही, माझी फुल परवानगी, तुला जायचं जाय. बरं ती निघाली रामाकडं. समजून बरं रामा आता बरेच झाले, आता भरपूर मारले, आता काहीतरी आम्हाला मार्ग देवा सांगायचं असेल तिला. परंतु चांगल्या कामाला जर कोण निघालं ना तर मध्ये लई चमचे राहत्या. हे कुठं चालले म्हणे म्हणून मी रामाकडं समजून सांगायला चालले. रावणाला बोलून रावणा इकडे म्हणे, तुला काही डोक्याचा काही पत्ता म्हणे काय म्हणे. ये अरे डोक्याचा पत्ता नाही, मला एक 4-5 काय फुकटच आहे का म्हणे. अरे म्हणे ते बरोबर आहे, त्याच्यात काही म्हणणं नाही आमचं. परंतु रावणा आज सीतामाई कुठं आहे म्हणे आपल्याकडे. आणि तुम्ही जर सून तिकडं पाठवली तर ती सून तिकडं ठेवून घेतली आणि इकडं सीतामाई. ज्यावेळेस राम म्हणाल ज्यावेळेस तुम्ही सीतामाईला इकडं पाठवशाल त्याच वेळेस मी सूनबाई तिकडं पाठवतो. असं कसं. रावणानं सांगितलं मी रावण आहे आणि ते राम आहे, त्यांना सगळ्या लेकी दिसतील आणि त्यांच्याकडे जर गेली तर ते सन्मानानं परत पाठवतील, मी तसा नाही. असं म्हणल्यानंतर डोक्यात चाला ना त्याचं का अरे रावणा जर एवढं तुझा रामावर विश्वास आहे तर मग सीतामाई एवढ्या दिवसापासून इथं आली,
जवळजवळ 2-4 वर्ष झाले, एवढे दिवस इथं राहिली, तुला काही समजत आहे का नाही? म्हणे का? मग त्याच्याशी तुम्ही का बरं काही लग्न केलं नाही, की तिच्याशी तुम्ही का संबंध ठेवला नाही? अरे म्हणे हेच तर तुला कळालं नाही. स्वतः मंदोदरी विचारायला लागले रावणाला, आणि रावणाला विचारते, जर रावणाने सांगितलं, एक लक्षात घ्या म्हणे, मी जरी रावण असलो पण ज्या वेळेस मी भिक्षान देही असं म्हणायला गेलो, पण माझ्या तोंडातून शब्द निघाला माई. ऐका बरं का, काय शब्द निघाला? भिक्षान देई माई. आणि माई म्हणल्यानंतर ती माझी आई आली, म्हणून मी तिच्याकडे कधीच वाईट दृष्टीने पाहिलं नाही. हा रावण आहे. कल भेष भिक्षु का धर के दीक्षा का आग्रह करके, कल भेष भिक्षु का धर के दीक्षा का उतर करके, उस जनक सीता सिया को चल बल से ले गया हर के, उस जनक सीता सिया को चल बल से ले गया हर के, बड़ा दुख पावे, बड़ा दुख पावे राजा राम जी की रानी, राम कहानी सुनो रे, राम कहानी, राम कहानी सुनो रे, राम कहानी. म्हणून दुसऱ्या दिवसाची सेवा बाबाजींच्या छोट्याशा लेकराकडे मिळाली. तुम्हाला सगळ्याला गोड लागतं, तुम्ही गोड करून ऐकून घेतात. आज या ठिकाणी अनेक संत येतील, आपल्याला ज्ञानामृत देतील. परमपूज्य स्वामी आदरणीय वंदनीय पूजनीय स्वामी माधवगिरीजी महाराज हे आपल्याला ज्ञानाचं सागर मिळालेले आहे. आपल्याला कुठल्याही प्रकारची कमतरता नाही, परंतु त्यांचं मोठं मन आहे. ते प्रत्येक लेकराला बोलून घेतात. त्यांच्या मुखातून ऐका बोबडे बोल, आणि ते तुम्हाला गोड लागतात. त्यांचा आशीर्वाद आहे. हे जेवढे प्रवचनकार बनले, हे केवळ जर मार्गदर्शन असेल तर परमपूज्य माधवगिरी महाराजांचं आहे. त्यांच्यामुळे हे सगळे बोलतात. त्यांचा आशीर्वाद सगळ्याला लाभला. आणि आम्ही एकही शब्द बाबांच्या आज्ञेच्या बाहेर एकही महात्मा जात नाही, कारण ते म्हणजे सर्वांसाठी बाबाजींचं स्वरूप आहे. सद्गुरू जनार्दन स्वामींचं साक्षात स्वरूप आहे, आणि त्यांच्यातूनच सर्वजण हे कार्य करत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जो कार्यक्रम होतो, त्यांच्या अधिष्ठानाखाली जो कार्यक्रम होतो, तो खूप छान होतो, एक योग्य होतो, चांगला होतो. आणि त्यांचं एक स्वच्छता, आचार, विचार सगळ्या गोष्टी बाबाजींचे तंतोतंत प्रणाली घेऊन तत्वाची चालवणारे माधवगिरी महाराज असल्यामुळं एक वेगळा आनंद, वेगळा चैतन्य आपल्याला या भूमीत दिसतं आहे. आणि हे कायम दिसवण्यासाठी अखंड श्रद्धा सद्गुरू जनार्दन स्वामींच्या आणि माधवगिरी बाबांच्या चरणावर राहू द्या. तुमचं निश्चित कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, हेच सांगून या ठिकाणी थांबतो. जय जनार्दन, जय नारायण जनार्दन. नारायण नमो सत्यनारायण नारायण 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 ओम जय सद्गुरु देवा. महिलांसाठी एक सूचना. राती मेरा हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा ती मेरा हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा ती मेरा हरा गरजा शिवाजी राजा. युगायुगाचा गडद अंधार, यवनचा करी कर सरदार, यवनचा करी कर सरदार, यवनचा करी कर सरदार. मराठा मर्द होऊन खुर्दा, मराठा मर्द होऊन खुर्दा, छाटल्या शत्रूच्या भोजा, आहो छाटल्या शत्रूच्या भोजा. उगवला तारा ती मेरा हरा गरजा शिवाजी राजा, जय हो. उगवला तारा ती मेरा हरा गरजा शिवाजी राजा. सर्वांनी आनंद घ्यायचा आहे, 2 मिनिटं आनंद घ्यायचा आहे सर्वांनी. तळपे हाती नंगी तलवार, होनी राजा सुष्णेवर स्वार, होनी राजा कृष्णवर स्वार. तळपे हाती
हर करी तरी कपाळ उधळला राजाच्या फौजा अहो उधळला राजाच्या फौजा उगवला तारा ते मेरा हरा गर्जा शिवाजी राजा उगवला तारा ते मेरा हरा गर्जा शिवाजी राजा उगवला तारा ते